नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. मी आत्ताच ना आईच्या घरून आली आहे. माझ्या आईच्या घरी ना पंगत होती सप्त्याची, तर तिथे मी गेली होती. पण तो व्हिडिओ तुम्हाला मी नंतर दाखवेल, कारण आज मी एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे. मी 2-3 दिवसापूर्वी आमच्या गावची भैरवनाथ यात्रा झाली, तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि मला एका ताईंची कमेंट आली. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आमच्या श्रुतीने सांगितलं की रथ ओढण्याचा मान हा पाचोरे फॅमिलीला असतो. तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की पाचोरे फॅमिलीला हा मान कसा असतो ते सांगा. तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण ज्यांनी कोणी माझे तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्याकरता मी पहिल्यांदा सांगते की या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यातच येते साधारणतः दरवर्षी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी यात्रा असते. भैरवनाथ महाराजांची यात्रा हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी असते. तर ती यात्रा असते आणि त्या यात्रेला सर्वच म्हणजे खेडोपाडीचे सगळे लोक येतात आणि खूप मोठी यात्रा होते भैरवनाथ महाराजांची. तर तो रथ ओढण्याचा मान हा पाचोरे फॅमिलीला असतो असं मी त्या व्हिडिओमध्ये श्रुतीने सांगितलं होतं. बरोबरच सांगितलं होतं ते. तर कसा ते मी तुम्हाला सांगते आज. तर म्हणजे हे मूळ भैरवनाथांचं मंदिर आहे ना, तळ्यातला भैरवनाथ म्हणतात, तिथं मंदिर होतं हे पूर्वी. म्हणजे सिन्नरपासून साधारणतः 2-3 किलोमीटर अंतरावर हे तळ्यातला भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि तिथे पहिलं मंदिर होतं, म्हणजे अजूनही तिथे मंदिर आहे. आणि आमच्या पाचोऱ्यांची एक आजीबाई, म्हणजे फार पूर्वीची गोष्ट ही, एक आजीबाई तिथे गुरं वळण्यासाठी जायचे. गुरं म्हणजे त्यांच्या गायी असतील, शेळ्या असतील, त्या म्हणजे चारण्यासाठी जायच्या. आणि मग चारायला गेल्या का त्या रोज त्या देवाची पूजा करायच्या, दिवा लावायच्या, आरती वगैरे काय त्यांची यथाविधीची पूजा असते ती पूजा त्या रोज करायच्या. आणि असं करता करता त्यांची देवावर खूप खूप श्रद्धा बसली. त्या रोज न चुकता त्यांचा नित्यनेम होता की रोज त्या मंदिरात जायच्या. कुठनं? पाचोरेमाळा, म्हणजे पाचोरेमाळ्या आमच्या घरापासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे जे तळ्यातले भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे ते साधारणतः 3-4 किलोमीटर असेल, म्हणजे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर त्या आजीबाई पायी जायच्या आणि भैरवनाथ महाराजांची खूप मनोभावे सेवा करायच्या. परंतु दिवसेंदिवस काय होतं, आता आपलंही तेच होतात ना, आपलं दिवसेंदिवस आपलं ताकद कमी होत जाते. तसंच त्या आजीबाईंचं पण झालं. दिवसेंदिवस त्या थकल्या आणि मग त्यांना एवढं लांब येणं जाणं शक्य होईना. मग त्यांनी भैरवनाथ महाराजांना विनंती केली की भैरवनाथ महाराज, मला एवढं लांब येणं शक्य नाही, तर तुम्ही कृपया आमच्या गावात चला, माझ्या घरी चला म्हणे. तर भैरवनाथ महाराज म्हणे, हे तर मला शक्य नाही, मला माझं जागा सोडून जाता येणार नाही. त्यावर आजीबाईंनी खूप खूप विनंती केली. मग भैरवनाथ महाराजांनी त्यांची सेवा बघून भैरवनाथ महाराज पण प्रसन्न झाले. ते म्हणाले, ठीक आहे आजीबाई, मी तुझ्याबरोबर येतो, पण एक अट आहे. तू पुढे चालायचं आणि मी मागे चालेल. आणि हा प्रवास करताना तू मागे वळून मात्र एकदा पण बघायचं नाही. त्यावर आजीबाई म्हणाल्या, ठीक आहे, मी मागे वळून नाही बघणार. तर मग असं आजीबाई पुढे, भैरवनाथ महाराज मागे, आजीबाई पुढे, भैरवनाथ महाराज मागे, असं येत होते रस्त्याने. तर रस्त्याने येत असताना आजीबाईंच्या मनात आलं, मी तर पुढे चालली आहे, पण भैरवनाथ महाराज नक्की मागे येत आहे की नाही. आणि भैरवनाथ महाराजांनी सांगितलं होतं, तू मागे बघायचं नाही. आणखीन काय सांगितलं होतं, तू जिथे मागे बघशील तिथे मी थांबवून घेईल आणि तिथून पुढे मी येणार नाही, त्यामुळे तू मागे बघायचं नाही. आजीबाई हो बोलली. आणि मग रस्त्याने जात असताना आजीबाईच्या मनात आलं, मी ते पुढे चालली आहे, पण भैरवनाथ महाराज खरंच मागून येत आहे की नाही येत आहे. आजीबाईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि जो मूर्खपणा आपली मानवजात करते, म्हणजे प्रत्येकजण करतं, मीही करते, तुम्हीही करतच असाल, तिने मागे वळून बघितलं. मागे वळून बघितल्याबरोबर भैरवनाथ महाराजांनी लगेच सांगितलं, आजीबाई तू मागे वळून बघितलं तर आता मी तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही, तुला इथेच थांबावं लागेल. आजीबाईंनी खूप परत कळवळ केली, नाही नाही, माझं खूप खूप चुकलं, मला क्षमा करा देवा, मला क्षमा करा, पण माझ्याबरोबर चला. तर ज्या ठिकाणी आजीबाईंनी मागे वळून बघितलं ना, तळ्यातल्या भैरवनाथावरून येताना, त्या ठिकाणी ना त्रिशूळी म्हणून असं एक त्रिशूल उभा केलेला आहे. म्हणजे साधारणतः मंदिरापासनं साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर ते त्रिशूल आहे. इथं तिळसूळ असं म्हणतात. तर तिथे भैरवनाथ महाराजांचा एक त्रिशूल उभा केलेला आहे. आणि मग भैरवनाथ महाराज परत मागे, आजीबाई पुढे, असा त्यांचा परत प्रवास सुरू झाला. असं करता करता ज्या ठिकाणी आता भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे तिथपर्यंत आजीबाई आल्यावर आजीबाईला परत वाटलं, भैरवनाथ महाराज मागे येत आहे की नाही येत आहे. परत आजीबाईच्या मनात शंकेची पाल चुकली आणि आजीबाईंनी परत तिथे पण चुकी केली. परत तिथे आजीबाईंनी वळून मागे पाहिलं आणि भैरवनाथ महाराजांनी सांगितलं होतं की आता तर मी येतोय, पण परत जर तू मागे वळून पाहिलं तर मात्र मी तिथेच थांबणार म्हणजे थांबणार. यावर भैरवनाथ महाराज ठाम होते
आणि आजीबाईंनी परत तीच चूक केली. जिथे भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे ना, तिथपर्यंत आल्यावर आजीबाईंनी परत मागे वळून पाहिलं. भैरवनाथ महाराज म्हटले, आजीबाई आता आम्ही येऊ शकणार नाही, आता मला इथेच मुक्काम करावा लागेल. मग भैरवनाथ महाराज तिथेच थांबले आणि मग तिथनं साधारणतः 1.5-2 किलोमीटर म्हणजे आत्ता जिथं भैरवनाथांचं मंदिर आहे तिथून पाचोरे मला साधारणतः 2-1 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे आता भरपूर जवळ अंतर झालेलं आहे. तुझं घर इथनं 1.5-2 किलोमीटरच्याच अंतरावर आहे, तर आता इथेच मला मुक्काम करावा लागेल. मग आजीबाई म्हणाल्या, ठीक आहे, माझं चुकलंच, पण आता मी पण तुम्हाला जास्त संकटात टाकू शकत नाही. तर तिथे भैरवनाथ महाराज थांबले. तर तिथे भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे जिथून रथ निघतो. मी अगोदर पण माझ्या ब्लॉगवर भैरवनाथ महाराजांचं मंदिर दाखवलेलं आहे. तर तिथनंच रथ निघतो आणि तिथेच भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे. अशा त्या आजीबाईंमुळे भैरवनाथ महाराज, तळ्यातले भैरवनाथ जे म्हणतात, तिथनं ते गावामध्ये आले. म्हणून हा मान पाचोरे फॅमिलीला भैरवनाथाचा रथ ओढण्याचा मान मिळालेला आहे, अशी ती आख्यायिका आहे. आणि मी ब्लॉग करत असताना श्रुतीमध्ये आली आणि श्रुतीने सांगितलं की रथ ओढण्याचा मान पाचोरे फॅमिलीला आहे. त्यावर एका ताईंनी कमेंट केली होती की रथ ओढण्याचा मान पाचोरे फॅमिलीला का आहे ते सांगा. तर असं त्यामागं सगळं हे इतिहास आहे. हा मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, तो मी केला. आता हा आणि हो, हे मला कसं माहीत झालं, तर जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आहे ना सहल जायची. म्हणजे आता पण सहल जाती, पण आता सहलीचं स्वरूप खूप बदललेलं आहे. आता म्हणजे म्हणजे विद्यार्थ्यांकडनं शिक्षक लोक पैसे घेतात, म्हणजे ते काही त्यांच्या खिशात नाही घालत, पण आता सगळं हॉटेलमध्ये असतं आणि बसनीच सहल निघते. आता कोणी पायी जात नाही. तर आमच्या शाळेपासून म्हणजे 4-5 किलोमीटर अंतरावर तळ्यातला भैरवनाथ होता, भैरवनाथ महाराजांचं मंदिर होतं. तर तिथपर्यंत आम्ही पायी मस्त रमत गमत छान जायचो. तिथे गेल्यानंतर आम्ही दर्शन करायचो, खेळायचो आणि जेवणं करायचो. नंतर मग आमचे सर आम्हाला ना गोष्ट सांगायचे. हीच गोष्ट की भैरवनाथ महाराज इथे मंदिर आहे त्यांचं, ते गावात कसे आले हे ते आम्हाला दरवर्षी सांगायचे. त्याच्यामुळे मी अगदी लहान म्हणजे 5वीला होते तेव्हापासून मला ही कथा माहीत आहे. आणि योगायोगाने माझं लग्न पण म्हणजे पाचोरे फॅमिलीमध्येच झालं. आणि मग मला आमच्या पूर्वजांकडनं म्हणजे आमच्या सासूबाईंकडनं वगैरे पण समजलं की भैरवनाथ महाराज हे पाचोऱ्यांचे दैवत आहे. पाचोऱ्यांच्या आजीबाईंनी भैरवनाथ महाराजांना गावामध्ये आणलेलं आहे. तर अशी आख्यायिका होती. तर ती तुम्हाला मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला ताई. बघा, तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अजून जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, दुसऱ्याच दिवशी हनुमान जयंती पण असते. हनुमान जयंतीला पण आमच्या भाटवाडीला खूप मोठा उत्सव असतो. पण एवढं प्रत्येक वेळेस मला जाऊन एवढं सगळं शूट करणं शक्य होत नाही. एखाद्या वेळेस मी तिथलं पण शूटिंग तुम्हाला नक्की दाखवेल. यावर्षी मी हनुमान जयंतीला काय काय केलं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर आणि आज मी आईच्या घरून आली, सप्त्याची पंगत होती, तो व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि होत आहे, खूप खूप धन्यवाद, तुम्ही हा प्रश्न विचारला, त्यामुळे मला हे सांगायला माझं भाग्य मला मिळालं, त्या मी माझं भाग्य समजते. चला तर मग भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. भैरवनाथ महाराज की जय.